समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। कागल तालुक्यातील मुरगुड नगरपालिकेच्या तातडीचे विशेष सभेत जामदार चौकाचे नामांतर करून त्यास शिवशंभू शासन चौक असे नाव देण्याचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला। या निर्णयामुळे शहरातील शिवप्रेमी आणि शंभूप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। छत्रपती संभाजी महाराजांचे नाव चौकाला देण्यात यावे अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून शंभूप्रेमी तरुणांकडून येत होती। या पार्श्वभूमीवर आयोजित विशेष सभेत चौकाच्या इतिहासासह नामांतर प्रस्तावावर सविस्तर चर्चा करण्यात आली। नगरसेवक सुनील रणवरे यांनी प्रस्ताव मांडला तर दत्तात्रय मंडलिक यांनी त्यास अनुमोदन दिले। त्यानंतर उपस्थित सर्व नगरसेवकांनी टाळ्यांच्या गजरात प्रस्तावास मंजुरी दिली। प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर शंभूप्रेमी तरुणांनी नूतन शिवशंभू शासन चौकात फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे वाटून जल्लोष साजरा केला। तसेच या निर्णयाबद्दल सर्व नगरसेवकांचे आभारी व्यक्त करण्यात आले। मध्यंतरी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या झालेल्या पावती वादाचा प्रवास अखेर त्या चौकाची नामांतर करून थांबला। दरम्यान या ऐतिहासिक चौकास नवी ओळख मिळाल्यामुळे नागरिकांनी तरुणांनी समाधान व्यक्त केले। यावेळी फटाक्यांची यादी आणि साखर वाटप करण्यात आले। तसंच मुरगुड मध्ये आता जे चौकाला नाव आहेत, गल्ल्यांना नाव आहेत, कमानीला नाव आहेत, यांना नावं आपण नुसतीच दिलेली आहेत। ही नगरपालिकेनं आता या बॉडीनं ती अधिकृत करावी, तसं ठराव मांडावा आणि सगळे अधिकृत करा। पुन्हा काही त्याचे प्रॉब्लेम काही येऊ नये। पूर्ण अनुमोदन आहे। लोकांच्या भावना ह्या जाणून घेऊन आपण त्या चौकाचं नामांतर करण्याचं सभागृहानं त्याला मंजुरी दिली आहे। जसं सभागृहानं लोकभावनेचा विचार केला आणि तो बदल घडून आणण्यास अनुमती दिली, तशी समाजाची सुद्धा जबाबदारी आहे की नामांतर झाल्यानंतर मुरगुड हे गाव अतिशय सेन्सिटिव्ह असं आहे, सायलेंट सिटी आहे। अशीच भविष्यामध्ये जातीय सलोखा, आणखीन कुठल्याही प्रकारचा वादविवाद आजपर्यंत झालेला नाही जातीच्या संदर्भात, असाही भविष्यात होणार नाही। या सगळ्याची खबरदारी घेण्याची जबाबदारी पत्रकार बंधू, तुम्हीही मुरगुडचे नागरिक आहात। या साऱ्या गोष्टीला तुमचं आणि सगळ्या तरुण वर्गाचं सहकार्य लाभावं आणि भविष्यामध्ये जातीय सलोखा किंवा जातीय भेद ह्या सगळ्याला आपण अगदी शांततेनं सामोरे जाऊन पूर्ववत सायलेंट सिटी जी नाव आपल्याला पडलेलं आहे तशीच राहावी, यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं, एवढीच माझी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे। जी आम्हाला जी सांगता केली होती की नाव बदलण्याचं, ते नाव बदलण्यात आलेलं आहे, पण प्रत्येकाने संयमाने आणि प्रत्येकाने संयम ठेवून आम्हाला सहकार्य करावं पूर्ण गावाने आणि एकोपा ठेवावा, हीच आमची सगळ्यांना नम्र विनंती आहे। एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सर्जेराव भाट, मुरगुड। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।